ती रयतेचे राजा, 5व्या क्रमांकाचा राजा, या देशाला लाभलेला. आई लेकरावर जितकं प्रेम करते असं प्रेम करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराज आचरणाचं सूत्र किती गोड होतं शिवाजी महाराजांकडे. अरे काळा रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी. नमी लिमिया नदी दिव्य गोदा, तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना. 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 मोरया गजानना रे गजानना. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग, विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. राजे हो, देहूतले मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात. हे जगदानंद कंद जगतपते पंढरीशा, माय बापा, मला एक तुला मागणी मागायची रे. महाराज तुकोबाराय मागणी मागतात. विटेवरच्या मालकाचा आनंद गगनात मावत नव्हता. महाराज आयुष्यात ज्या व्यक्तीने काही मागितलं नाही ती व्यक्ती आज आपल्या समोर मागते. देवाचा आनंद मावत नव्हता, कारण तुकोबाराय ते आईचे मुलगे पुत्र आहेत की तुकोबारायच्या आईनं देवाला भीक मागायला लावली होती. देवाला त्या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या माईचं नाव होतं कनकाबाई. एकदा दर्शनाला गेल्या, देवाला आश्चर्य का वाटलं, का बोलता इकडचे ते शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे असं इचकून टाकतील. विठाला 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 विठाला. पंढरपूरला गेले आईसाहेब, तुकोबाराय मागतात त्यावेळेला आश्चर्य का विटेवरच्या मालकाला. दर्शन घेतलं आईसाहेबांनी.
देवाच्या पायावर आईसाहेबांचं डोकं आहे. तेवढ्या अवकाशात पिठेवरचा मालक वाकला आणि एक कानात वरतून आवाज आला, ए आई, ए कनकाई, मागणं ग मला काहीतरी. आई मला तुला द्यावं वाटते ग, मागणं माझी माय, मागणं ग आई, मागणं. पाठीमागे मालक होते. मालकांचं नाव होतं बोलोबा महाराज. मागे वळून पाहिलं, कनका तेच बोलतेत, चल पुढं. आईसाहेब पुढे सरकल्या, पदराला हात लावला. उशे साहेब, जगाचा बाप कनकाबाईच्या पदराला हात लावतोय. हे माय, मागणं ग काहीतरी, मागणं. आईसाहेबांनी सांगितलं, देवा आत्तापर्यंत मागच्या पिढ्यात काही मागितलं नाही, तुला कशाला मागू. पदर सोडत नव्हता. आईसाहेबांनी सांगितलं, देवा तुझं दर्शन घेतलंय, सोडणं माझा पदर, सोडणं. देवानं सांगितलं मागणं, पदर झटकीला डॉक्टर साहेब. आणि आईसाहेबांनी सांगितलं, तुला कमी पडली असली तर मला माग. काय भाई असेल हो. विटेवरचा मालक खाली उतरला, खाली उतरला, खाली उतरला. आणि विटेवरच्या मालकानं एकच वाक्य वापरलं, देशील का ग माय, देशील, देशील का. त्याच्या पुढ्यात एक पाण्याचा तांब्या ठेवलेला होता देवाच्या. त्या तांब्यातलं पाणी उजव्या हातावरती घेतलं दादाबुवा आणि ते पाणी स्वतःच्या भोवताल फिरवलं. उत्तरेश्वर बापू, याचा अर्थ हा देह तुला समर्पित केलाय, काय मागशील याच्या पलीकडे. माय देशील, माग. विश्वाचा बाप पितांबराची ओटी करतो डॉक्टर साहेब, विश्वाचा बाप. कनकाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा, विश्वाचा भरण पोषण करणारा तू भिक्षा पात्र हातात घेतलंस. आई, आता संकोच बाळगू नकोस, शंका घेऊ नकोस, मी मागितलं ते दे. काय पाहिजे देवा तुला. मला एकच दे, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. कडकडाटून मिठी मारली. देवा, तू माझ्या पोटाला येणार. हो माय, असं तर काही मागत नाहीस, पण मला मागायला पात्र पाडलंस, मला तुझ्या पोटात जागा दे. म्हणून रामेश्वर शास्त्री एका ठिकाणी म्हणतात, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. आवाज द्या आता. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. का नाही आश्चर्य वाटावं पंढरपुरातल्या मालकाला जटाळी साहेब. ज्या मातेच्या पोटी जन्माला आलेला हिरा, त्या मातेनं जगाच्या बापाला भीक मागायला लावली. भगवान बुवा, त्या बाईच्या पोटी जन्माला आला हिरा किती तेजस्वी असेल हो, काय तेजस्वी असेल. आज काय मागतात तुकोबर आहे, काय आतुर आहे तुटेवरचे मालक. मागा तुकोबर आहे, मागा. मागतोय देवा, फक्त देत राहा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला हरिभक्तांच्या घरी जन्म पाहिजे. आणि देवा पुन्हा पुन्हा काही मागा म्हणताल तर मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. काय देगा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पुन्हा एक देऊन टाका. साधू असेल, संत असेल, त्याच्या पायावर डोकं ठेवत असताना मला लाज नाही वाटली पाहिजे. पण राजेव शंका एक आहे, साधू म्हणायचं कोणाला. डॉक्टर साहेब, पवित्र माणसाने हरामखोराच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, भडव्यांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, नालायकांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, बुजदिलांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. संप्रदायाचे नियम भंग करतो अशा भडव्यांच्या पायावर
अब्जानं जरी रुपये असतील त्या हरामखोराकडं, तरी त्याच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, कारण आपलं इतकं पवित्र मस्तक आहे. हा संप्रदाय पैसा जास्त झाला म्हणून त्याला मानत असतो का? अद्याप नाही. ह्या संप्रदायात मोठ्या गाडीत महाराज बसून आला म्हणून त्याला मानतेत का? नाही. ह्या संप्रदायातले जरी महाराष्ट्रातले गठुडे जमा करतो म्हणून त्याला मानतेत का? अद्याप नाही. या संप्रदायात ज्याचं आचरण गोडे त्याला मानत जा. वा. आचरण भ्रष्ट माणसाला जर जवळ धरतान आणि संप्रदाय कलुषित करतान, तर ज्ञानोबाराय तुकोबारायची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या घराला कुलूप लागल. विठाला विठाला विठाला. किती संप्रदाय सांभाळलाय मोठ्या लोकांनी, पुढे ऐकत राहा. अशा पवित्र संतांच्या चरणावर डोकं ठेवत असताना मला लाज नकोय, देऊन टाकली. तुका म्हणे अंगी, सलाईंची ताकद याच्याकरता मागितली साहेब तुमच्या. अमोल सर कीर्तनात नाचता याच्याकरता. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तो कोवर आहे म्हणले, देवा तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी मला शक्ती दे. कथेची सामुग्री देहावारी नको जाऊ देऊ भंगा. शेवटी आलापी नकोय. विठाला कथेची सामुग्री देहावसानावरी. दादा व कीर्तन करायचं असेल तर ताकद लागेल. चिल्याबाळ महाराज वारी करायची असेल तर ताकद लागेल, इमानदारीनं. एअर कंडिशनर गाडीत जातून, खांदा पालखीला देतून, सेल्फी काढतू, लोकायला सेल्फी टाकतून, घरी पप्याच्या मायल गप्पा मारतू. भडव्या तुला यम इतका हानीन हराम खोरा. तू इंचभर जागा ठाजा नाही लाल करायची नालाय का? माणसाला फसव भडव्या. ज्ञानोबाराय तुकोबारायला फसवतो का? खालून संसार पेटन. विठाला इमानदारीनं वारी. शक्ती लागते, शक्ती. गोळ्या घेतल्या तुमच्याकडून त्या दिवशी. नागरे सर म्हणले जाऊ नका, तब्येत खराब आहे. बापूल बोलून गेलतो, साहेब देतेत गोळ्या. दादा पाटील गोळी घेतली. 42 किलोमीटर चलूस तर काही वाटलं नाही. म्हणून सोमनाथ राजे मागच्या वेळेस भागवत द्यायला रद्द केलं तुम्ही, कारण त्र्यंबकची वारी असती. खूप आग्रह केला तर सोमनाथ भाईंना, वारी असते, वारी नाही सोडायची. त्या गोळीच्या रूपात पांडुरंग. तिथं शक्ती पाहिजे, तिथं. पप्याच्या माईपाशी गिरटे घालायला मोमुल्या कुठला. मागच्या जन्मात काय तमाशात कडी वाजवला होता का सुंबळ्या? विठाला हसण्यावर घेऊ नका. देवा तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी शक्ती दे. नाचावा तिथंच फक्त. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात.
करण्यासाठी शक्ती दे, साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मागचे उठून गेले तरी चालते. कशाला एकाच कीर्तनाला इतकी गर्दी करता, काय पैसे भेटते का? वाटून वाटून आलं पाहिजे सगळ्या कीर्तनाला. चला, चालत असलेला हा जुनाट उत्सव भगवान विघ्नहर दैवत राजुरेश्वर भगवंताचा गेल्या 58 वर्षापासून चालत असलेला हा सोहळा, आणि या परम पावन विघ्नहर गणेश बाप्पांच्या पदस्पर्शाने म्हणण्यापेक्षा अधिष्ठानाने पुनीत असलेला हा परिसर, भगवंताच्या अधिष्ठानाने एक कोड स्पर्शित असलेला हा भाग, आणि अशा या परम पावन पवित्र मातीमध्ये छोट्याशा गिरगावच्या बाळूला या ज्ञानयज्ञात एक लहानशी आहुती टाकण्याचा योग येतोय. तो माझं परम भाग्य आहे. भगवान राजुरेश्वराच्या चरणी प्रार्थना. विश्वस्त संस्थान कमिटी आहे, त्या सर्व विश्वस्तांना मनपूर्वक प्रणाम. त्यांच्या सोबत जे कोणी सेवेदारी असतील त्यांना मनपूर्वक प्रणाम. संस्थांच्या वतीने सोमनाथ राजे फोन करत असतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. शास्त्री महाराज संपर्क करत असतात, त्यांनाही धन्यवाद. येता येता स्वागत जटाळे सरांकडे झालं, त्यांनाही धन्यवाद. आबांचे बंधू त्यांच्याकडेही स्वागत केलं, त्यांनाही धन्यवाद. आमच्या शेलूचे रमेश शेठ कृष्णा कोल्ड्रिंकवाले त्यांचे सासरे, त्यांचाही फोन आलता, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, मी ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या पायाचा चाकर आहे, वारकरी आहे, म्हणून तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग दंडवत. डॉक्टर साहेब, तुमचा देव पेशंट असतो, तुमचा देव पेशंट आहे. दुकानदाराचा देव ग्राहक आहे. कोण्याच मृदंगाचार्यान म्हणू नये मी फार शहाणा आहे, कोण्याच गायकान बनू नये मी लय चालू आहे, आणि कोण्याच कीर्तनकारानं म्हणू नये मी लय हुशार आहे. सुंबळ्या, आपण तिघही हुशार नाहीत, आपल्या तिघाईचं चलतं यांच्यामुळं. एक पकोद्या म्हणलं मला लयच बोल पाठ येतं, पुढंच कोणी बसन वाजव पपेच माईपशी. एक जण म्हणला मला लय गाता येतो, तू भीमसेन जोशीचा चुलताच आहेस, पण कोणी मग ऐकतच नाही, मन येड्या बाबळीत. एक जण म्हणला मला सगळे गाथे पाठ येत, पण मग कीर्तन कोणीच ऐकत नाही, जाय नदीला. वक्ता तो नोहे श्रोतेविन. आळंदीतल्या मालकांनी 700 वर्षापूर्वी ताकीद दिली, कथा कीर्तनातला श्रोता शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्या चरणी प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्य इंद्रकृपा पात्र आहेत. मृदंग हा इंद्राकडनं आलेला आहे. अगोदर इंद्रानं वाजिला, शिवजीने स्वीकारल्याच्या नंतर इंद्रकृपा पात्र आहात. गंधर्व कृपा पात्र गायनाचार्य आदरणीय चिलियाबाळ महाराज असतील, आदरणीय दादा महाराज पाटील असतील, आदरणीय उत्तरेश्वर बापू असतील, आदरणीय भगवान महाराज असतील, आदरणीय काका महाराज असतील, आदरणीय शास्त्री महाराज असतील, आदरणीय शेवाळे महाराज असतील. पाठीमागं पण गुणीजन मंडळी आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मयूर महाराज असतील, अर्जुन महाराज असतील. वा अर्जुनस्य मयूराभे व्याप्ती जायते नृत्या विशलंच सर्व हा मयूरासा गायंती क्रिया. वा दोघांनाही प्रणाम. माझा आवाज तुमच्यापर्यंत गोडसा पोचवतो असं सर्व बऱ्यापैकी महाराज मंडळीचा प्राण असणारा माझा स्वामी आहे. त्याला चांगलं बोलले होते, मला नीट बोलत नाही. पहिली शिवी द्यावा लागते त्याचा फोन आल्यावर. गोड अशी साऊंड सिस्टीम सोमनाथची आहे. पाकिस्तान पस्तोर जाओ म्हणजे तिथं पण एखाद्या कोपऱ्यात कीर्तन हो आणि तोही साऊंड सिस्टीम मागो, याच्याकरता म्हणतोय. चांगल्याचं चांगलं हो आपलं. मला असं वाटतंय शेजाऱ्यानं जर 2 मजली बिल्डिंग बांधली ना, तर आपण मारुतीला नारळ फोडलं पाहिजे. एक जण म्हणला गोळ्या संपल्या काय तुया,
त्यानं बिल्डिंग बांधली ना आपण मारुतीला नारळ कशाला फोडायचा? अरे आपल्याला मोठं घर नाही ना, त्याच्या घराची सावली जिकून पडन तिकून आपण बास टाकायची. खुदच सावली भेटत येईन, तू कशाला जळूजळू मरत तू? नाही त्यानं एवढं घर बांधलंच कसं, मग तू हानी री तुडी काय? सगळ्यांचं चांगलं. कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद, पण नीट काशी करी जा आमची. महाराष्ट्राची एकटाच भोळा आहे तुम्हाला लावू देतो रे, बाकीचे कोणी लावू देईन. मग हाऊत भरलेला आहे, ज्या दिवशी संपल त्या दिवशी मी बी कापूस याचायला. त्याला काय ताण वाटत नाही. चांगली लोक आहेत, गरीब आहेत, वारकरी आहेत, धर्माचा प्रचार करतात. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. पण टायटल काही बी टाकी जाऊ नका, कष्टात इंजेक्शन हाणलं काय नो हाणलं असलं काही टाकं जाऊ नका. वारकरी संप्रदायाचा अपमान करू नका. हो, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. लग्नात मग एक फोटो नाही रे, चला तुम्ही इतके लावायले. विठाला एखाद्याचं नाव विसरलं असेल माफ करा, त्याला महाराज सुद्धा आहेत ते. नाही 25,008 म्हणा तुम्ही, 1,008 कशाला म्हणता? 25,008 म्हणा. पहिल्यापासून ओळख, त्यांनाही धन्यवाद. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशाकडे हरिदासाच्या इथं जन्म घ्यायचा आहे तुकोबरायला? सज्जनांनो, श्रुती नावाची व्यक्ती आली. डॉक्टर साहेब त्या श्रुती नावाच्या व्यक्तीनं तुकोबरायला प्रश्न केला, तुम्हाला मंत्री नाही हो वाटत का? तुकोबराय म्हणले, बाई मंत्री व्हायला काय हरकत नाही, पण कवा खाली बसलेली चपका देतील सांगता येत नाही, म्हणून तेही पद नको. सात्विक अधिक वात्रट लोकांकडनं मिळालेलं पद हे कधी कलुषित होईल सांगता येत नाही, म्हणून हे पद नकोय. नकोय म्हणले मंत्रीपद. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर पंतप्रधान तर राष्ट्रपती पदाची त्यांना हे केली. हे नको म्हणले, मला ते नको. तुकोबराय म्हणले, माय या सगळ्या मंत्र्याला जन्मकाला घालायचा असा कुंभारे हाडा मासाचा, सत्यलोकातला मालक कुलाल हाडाचा, बादशाहाचा अखंड मडके घडी तोरे. यायला ज्याच्या हातातून जन्म भेटतोय त्याला ब्रह्मदेव म्हणतात, तर त्या पदावर बसलेलं त्याचं इचकलंय, तर खालच्यांचं काय? नको देवा, हे राजसत्तेतलं पद नको. नालायकाच्या पण पाया पडावं लागतंय. बघा आमच्या ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला पण म्हणावं लागतंय बघा आमच्यावर. आहेत का राजकीय लोक बसलेली इथं? आणि आल्यावर जर त्याच्यासाठी काच खाली जर नाही केलं डॉक्टर साहेब, त्याच्या स्पीकरची लाईटच जात नाही. तेव्हा माणूस राहिला का बाबा? आणि मग काय शेपूट आली त्याला? तुकोबराय म्हणले, श्रुती माते नकोय मला हे पद, नकोय 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 नकोय. मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे, तेवढंच पाहिजे. आणि कोणी हरिदास नाही, नुसत्या गळ्यात माळी खपक्या घातल्यामुळे टिळा टिळा टोपी माळा, हे तो देवाचे गबाळ नाही, अंतकरणातला वारकरी, अंतकरणातला हरिदास, अशांकडे मला जन्म पाहिजे. महाराज असा जरी एखादा निष्ठावंत वारकरी एका ठिकाणी, महाराज तर म्हणले, देवा संतांच्या दारातलं मला कुत्र पण कर. संत द्वारीचा हो. आणि एक सांगू का तुम्हाला, भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा असतील पैशावाले
पण भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा दर्जेदार लोकांचं कुत्र झालेलं परवडतंय. देशोदेशी धाक दयाच्या देशोदेश धाक जयाच्या उत्तरे. दर्जा आहे दादा पाटील ज्याच्या वाणीत. कयाची कुतरी परी भले. ज्याचा दरार आहे, ज्याचा धाक आहे आचरणाचा, त्याचं कुत्र झालेलं परवडतं. कुत्र परवडत त्यांच्या दारात. मला हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. काय दर्जा हरिदासांचा. एक व्यक्ती महिन्याची पंढरपूरची वारकरी, दर महिन्याची साहेब, दर महिन्याची वारकरी. वेष्टीची सुविधा नाही, ट्रेनची सुविधा नाही, पायानंच वारी. घरापासून पंढरी पायी, पंढरीपासून अमोलसर पायीच वारी. 92 वर्षापर्यंत वारी केली. वयाच्या 92 वर्षात वारी केली. 92 वर्षापर्यंत. शेवटच्या टप्प्यात शरीरानं थोडी साथ सोडली. मर्यादा आहे, मर्यादा आहे. एखाद्या खुंटीला जर 5 किलो वजन अडकवायचं असेल आणि त्या खुंटीला जर 9 किलोची पिशवी अडकली तर खुंटी मोडते आणि जे वजन अडकवलं तेही फुटून जाते. याला मर्यादा दिली. स्टॉक आहे. विश्वाच्या मालकानं एक डब्बी दिली, ती संपली, पुन्हा विषय संपला. उलटे पाय वाकले, गुडघे बाहेर गेले, पंजे आतमध्ये आले, तरी पण वारी सोडली नाही. वारीमध्ये चालत असताना दोन्ही पायाचे गोटे घासत होती. ती गोटी घासून घासून त्याच्यावरची त्वचा निघून गेली. पांढर शुभ्र अस्थिहाड दिसत होतं. बाजूनं काही त्या शेष भागातून अशुद्ध रक्त बाहेर येत होतं. संध्याकाळी धोत्राचं कोपरा फाडावा, त्याची पट्टी बांधावी, एखाद्या जागेवर विश्रांती घेतली तर माशा त्रास देत होत्या. अशा परिस्थितीत वारी. 91 वर्षे. 91व्या वर्षामध्ये वारीला निघत असताना खवणेसर घरातल्या लोकांनी नकार दिला. बाबा जाऊ नका, तुम्ही घरी बसून विठ्ठल विठ्ठल करा. हरिदासाची ताकद काय, कशा करता जन्म मागतात. घरी बसून विठ्ठल विठ्ठल म्हणा. उदात्त अंतकरणाने शब्द टाकला. अरे घरी बसून काय करू, काही नाही, चांगल्या प्रतीची गादी आणली, त्या गादीवर आराम करा, माळ हातात देतो, तुम्ही जप करीत बसा, तुमच्या शरीराला आराम होईल. ते काय चोंभाळ्या वारकरी होते वे, फक्त सेल्फी काढाय पुरता. घरातल्या लोकांना सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही मला गुलाबाच्या पाकळ्या जरी गादीवर आथरल्या तरी एक न एक दिवस हे शरीर सडणारे रे, कुजणारे रे. मग तुमच्या घरात कुजण्यापेक्षा पंढरीच्या वाटावर कुजू द्यावर शरीर. करेल काय करायचं तो मालक माझं, कुजू द्या शरीर पंढरीच्या वाटावर. नाकारलं.
2-3 लाडू घेतले. परिस्थिती साधी होती. लाडू चपाती, पांढरी पोळी म्हणतो ना आपण तिला, चपाती चांगली भाजलेली. ती चपाती कुस्करली, त्याच्यात एक तुपाचा चमचा टाकला, एवढा एवढा गुळाचा खडा कुस्करला आणि मलिद्याचे 3 लाडू करून दिले. जास्त द्यायचे होते. गव्हाचं पीठच नाही आम्हाला सर घरी, पीठच नाही जास्त. इतकी परिस्थिती नाजूक. निघाले ते लाडू घेऊन. पंढरीच्या मालकाच्या दरबारात पोचले. चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. नगर प्रदक्षिणा केली. विटेवरच्या मालकाच्या चरणावर दंडवत घातला आणि मालकाला सांगितलं, येतो माय बापा. लगेच घरी वापस येऊ लागले. वापस येत असताना एक गावी मुक्काम पडला. त्या गावामध्ये मारुतीरायाचं छोटस मंदिर होतं. काळ 100 वर्षापूर्वीचा आहे. काय परिस्थिती असेल त्या काळात, असतील का मोठी मोठी मंदिरं. एक लहानसं मंदिर मारुतीरायाचं. कोण मारुतीराय? जगातला 1 नंबरचा वारकरी. मारुतीराय सारखा वारकरी होणे नाही, नाही नाही नाही, कोणी डोकंच लावायचं नाही. एव्हा एक जण म्हणे, महाराज मी आयुष्यभर कोणाच्या पैशाला हात नाही लावला. नाही लावला. भाकरी तर खाल्ल्यास ना, भाकरी तरी खाल्ल्यास ना. काही काही लोकांना टचके मारायचा लय ना आले. अरे पैशाला हात नाही लावला, तुला कोणी देतच नव्हतं म्हणून लावला नाही. तू घेऊन पाय ना, तू हे कीर्तन ठोते का कोणी पाय. हे काय होतं माहितीये का, विनाकारण आपली जेवारी पाडायची ठुलीन दुसऱ्याची वळी दाबायला. नालायकाचा मुखिया कुठला. काहीतरी आपलं तिळभर करायचं, निळभर मांडायचं. आपलं मांडीतच राहतो, मांडीतच राहतो. अरे 150 कोटी लोकांमध्ये कुठं दुकान चलन तो येडपट हे काय, तू कशाला आगाऊपणा करतो. मारुतीरायाचं मंदिर आहे. जगातला 1 नंबरचा वारकरी. का पण बरोबरीचे होऊ शकत नाहीत. महाराज आपण भाकरीनं तरी बाटलो. खाल्ली का मारुतीरायन भाकरी? काना खावनिया वाहिले पर्वत, काना खावनिया वाहिले पर्वत, बांधियनाचे तो सिंधुवरी, बांधियनाचे तो काना खावनिया वाहिले देवाचं काम केलं तरी पालाच खाल्ला आणि भजन केलं तरी पालाच खाल्ला. केवळ वनिचे रेवनचार, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. पाला खाणार लोक. जीवनभर भजन केलं. त्या मारुतीरायाच्या मंदिरात आले. बाजूला वाहत्या पाण्याला हातपाय धुतले, साष्टांग दंडवत घातला, हातात कमरेची चिपळी काढली आणि मारुतीरायाच्या समोर तासभर भजन केलं. फुकट खात नव्हती लोक. भजन केलं आणि भजन आटपल्याच्या नंतर लहानस उपरणं, त्या उपरण्याला 2 गाठी मारल्या, त्याची जोळी केली आणि ज्या बाईच्या दारात तुळशी वृंदावने, त्या बाईला आवाज दिला, माय वाडा मधुकरी. भाकरीचा दुष्काळ अमोल सर. सत्कुर तुकडा बाईनं वाढला. 5-4 बायकांकडे गेल्याच्या नंतर एका भाकरीची बरोबरी झाली. डॉक्टर हुसे साहेब एका भाकरीची गेले घरी. काय वारकरी जीवन असेल. आम्हा कीर्तनकाराला पंक्तीत बसिलं तर कोकण्या शिवानी फुगन त्यो. आणि काय होते कीर्तनकारानं पंक्तीत खाल्लं तर काय मरण का देऊ? त्याच्या अंगावर गारा पडतील का? एखादा धोंडा पडन का? जो माणूस जितका लहान होईल का तितका पंढरपुरातला मालक त्याला मोठा करीत असतो.
आणि जितका टेकीत परमार्थात वागन का, जितका जो परमार्थात टेक करतो का, त्याच्या घरातच असं सुरुंग पाडी तू. धुई पापेच्या माईच्या चपला. मग ते काय घरात सोडीन काय सांगताच येत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड आणि लक्ष्मी इतकी चंचल जगात बाई नाही. विठाला सांप्रदाय टेक नाही चालत, तशी तर कुठंच चालत नाही, पण सांप्रदाय तर मुळीच चालत नाही. 5-4 घरी मागणीला तुकडा तुकडा एका भाकरीची बरोबरी झाली. त्या झोळीची गाठ सोडली, मारुतीरायाच्या समोर टेकली, भोपळ्यातलं पाणी घेतलं, पाणी फिरवलं डॉक्टर साहेब, आणि मारुतीरायाला सांगितलं, माय बापा करा जेवण, माय बापा करा जेवण. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, उत्तरेश्वर बापू, ह्या वारकऱ्यांनी मारुतीरायाला जेव्हा म्हणल्यावर पाषाणाची मूर्ती वाकली होती. पाषाणाची मूर्ती वाकली. मधुकरीतला तुकडा घेतला, खाऊन टाकला. आळंदीत मधुकरी खाऊन ज्यांनी निष्ठेनं गाथा वाचिला का, ते पंढरपुरातल्या अंतकरणात. आणि मधुकरी खाऊन जे व्हॉट्सअप खेळले का, ते पपे जमाईची साडी चोळायला, धुतबस परकर, साड्या, झंपर, तिच्या चपला. लय दार आहे पंढरपुरातला मालक. त्याच्या रावणाला लागतील. रावणाची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. 13-12 खासदार एक चौकट टिकल्यावर. अशा 7 कोटी चौकटी होत्या. थोडा शब्द चुकला का जगाच्या बाईकडे चुकीच्या दृष्टीनं पाहिलं, बसलं बाय काय पुढं तिथंच कुटीत. केवढा रावण, वाऱ्याला विचारून त्याच्या गावात जावं लागत होतं, वायूला विचारून. ब्रह्मदेव देवध्वाला होते. चंदनंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदान महत्पुण्यम पवित्र पापनाशना शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम चंदन स्नानम शर्खरा स्नानम घृत स्नानम गुडा शर्करा नैवेद्या खाद्या सर्वास्थितो प्रजलो भय व्याप्त जावतो चंदना सर्वस्थिता या रत्नोदक भय व्याप्ती. हे मंत्र म्हणाल ब्रह्मदेव 4 तोंडानं. चंद्र वार घालायला, कूलर होता रावणाचा, चंद्र कूलर, एसी, सूर्य दिवे लावायला. एक शब्द चुकला, एक कारण चुकलं, बसलं बायकोच्या तिथंच. मालकाची ताकद आपटून हाणला 2 वाजून 18 मिनिटाला. समुद्राच्या कडेला लावून पेटून द्याला वानरायच्या हातानं. नादीच लागायचं नाही पंढरपुरातल्या मालकाच्या. तिथं नाही शहाणपणा करायचा. त्याचं कोर्ट म्हणजे फार मोठं कोर्ट आहे. खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतान, खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतान, त्याच्या कोर्टात कॉफी चालत नाही. पेपर चालत तर मालक आहे महाराज, मालक. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना हिवरला, जळी स्थळी काष्टी पाशानी कणाकणात त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याच्या पुढे चूक चालत नाही. जेव्हा मारुतीराय पाषाणाची मूर्ती वाकली आणि मधुकरीतला प्रसाद ग्रहण केला, तृप्तीचा ढेकर दिला, आणि मारुतीराय बोलत होते, जेव्हा वारकरी. आणि मग वारकऱ्यांनी मधुकरी बाजूला घेतली. शरीर तापलं होतं, वय खूप झालेलं होतं, वाताचा विकार वाढला, शरीर त्रास देत होतं. त्याच्यातली अर्धी मधुकरी खाल्ली आणि अर्धी खुंटीला अडकून ठेवली. योग असा आला, संध्याकाळी झोपले. रात्रीच्या 1-2 वाजता मारुतीरायाच्या मंदिरातला घंटा वाजला. एवढ्या रात्री कोण येणार आहे? तोंडावरलं पांघरण काढलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीरायाच्या मंदिरात एक मिनमिनता दिवा होता. त्या दिव्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात मंदिरात आलेला घंटा वाजवणारा सद्ग्रस्त दिसला. कोण आपण? हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर बोलते.
वारकऱ्याने विचारलं, कोण आपण? कोण कोण कोण? मी प्रवासी आहे. एवढ्या रात्री आलात दादा? होय, चालत होतो, रस्त्यात गाव नाही लागलं, दिव्यांचा प्रकाश दिसला कुठेतरी, म्हणून गाव असेल असं लक्षात आलं. त्यावेळेला ही लाईटची व्यवस्था नव्हती. कुठंतरी एखाद्याच्या घरी चिमणी असायची, त्या दाराच्या पट्टीतून प्रकाश दिसायचा, हे गाव आहे म्हणून लक्षात यायचं. म्हणून आलोय. बर, पाय धुताल? स्वतःच्या लटकवलेला भोपळा दिला, पाय धुवायला लावली, चूळ भरायला लावली, जवळ अंथरुणापाशी बसवलं, वळकटीपाशी. नागरे सर त्या व्यक्तीला हात जोडले. हो दादा, चालून आलास, खाशील का जरसं? खाशील का? आणि त्या मधुकरीतल्या उरलेला भाग खाऊन टाकला. कसा खाल्ला माहिती आहे अमोल सर? तरी तुम्हाला नसेल माहीत, उशे साहेबाला माहीत असेल ती परिस्थिती. आपल्या लहानपणी उशे साहेब पालवात भाकरी बांधल्याच्या नंतर त्याचा कुस्कूर सुद्धा खाली पडू देत नव्हते. भाकरीचा कुस्कूर सुद्धा ते खाऊन टाकायचे. इतक्या श्रद्धेनं जीवन जगून आपल्या बाप दाद्यांनी आपल्याला मोठं केलंय. तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो. म्हणून बाप दाद्यांना इसर जाऊ नका, आपल्या आजोबा पंजोबांना इसर जाऊ नका, आपल्या माय बापांना इसर जाऊ नका. त्यांनी फार परिस्थिती काढून आपल्याला मोठं केलंय. कुस्कूर खाल्ला भाकरीचा, लोणचाच्या बोडीचा जर गर खाल्ला तर दादा महाराज त्या लोणचाचं आतलं टरकल फेकून देत नव्हते. पाण्यात बुडू बुडू जुन्या काळातली माणसं चोखून खात होती. त्या परिस्थितीत संसार करून आपल्यासाठी इती 2-2 इती जमिनी कमवून ठेवल्यात. हे जीनच्या पॅन्टीवाल्याला थोडासा आकलीचा कांदा असावा. काय परिस्थिती केली असेल, काय परिस्थिती लक्षात ठेवा. एक वाक्य उलट बोलू का? उसे साहेब, त्या काळातल्या लोकांनी ह्या जमिनी विकून जर बायका गोव्याला नेल्या असत्या तर मायबापाला न मानणारी हरामखोर औलाद मुंबईला गटार उपसायला गेली असती. नाही आईस केली त्यांनी, नाही मजा मारली त्यांनी, आपल्या लेकराईसाठी जीव वाढवला. कुरवंडी करतो बाप. बाप करी जोडीले बाप करी जोडी आपली कुरवंडी वाळवून जीव वाळून टाकलाय. बघा परिस्थिती. खाल्ली सगळी मधुकरी. आपल्या वळकटीतला काही भाग बांधवला आणि त्या सद्ग्रस्ताला सांगितलं, दादा कर आराम, थकून आलास. दादा पाटील सांगितलं, कर आराम, कर, थकून आलास, थकून. याला म्हणतात वारी. आता वारीत गर्दीले टेम्पो केला, गाद्या टाकल्या, आचारी संघ घेतला, 52 अध्यायाचा ग्रंथ घेतला. त्या टेम्पो सगळं जरी चंद्रभागेत पुरलं न भडव्या, तुला मोक्ष भेटन का? नालाय का? तिकडे जाऊन पत्ते खेळतो वारीत. इकडचं पाप तिकडं धुता येते आणि तिथं केलेलं पाप वज्रलेप होते, वज्रलेप होते. वारीला त्यानं जात जा, तिकडे जाऊन नाटकं करी जाऊ नका. तिकडे जाऊन नाटकं करायचे असतील तर लेकरासाठी पापाचा डोंगर कमवून ठेवताल. कशाला जाता तिकडं पाप करायला? विठाला परवाला एक जण प्रयागराजला निघाला, म्हणला मी कुंभाला चाललो आणि तिकडं तंबाखू भेटणार नाही म्हणून तोट्याचं बंडलच नेलं. ही अवलाद जर तिथल्या पवित्र तीर्थात तंबाखू खाऊन थुकत असेल तर प्रयागराज पावन का त्याला? मला नाही चोंबळ्या गप्पा आहेत, करणार बी नाही. काय करताल? कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पट्ट्याल 36 गाव. मी काय मागे लागे नाही कोणाचा. हाऊत भरलेला आहे. मग एक जण म्हणला, हाऊत किती भरलाय? तुझ्या पाया पडायची गरज नाही इतका भरलाय. नाही नाही, आवडत असतील तुम्हाला चोंबळे, घ्या खांद्यावर नाचा. मी नाही चोंबळणार. देवाला आवडलं असं कीर्तन. योगासाला झोपायला जागा दिली.
महाराज ते झोपायला आलं नव्हतं, ते भाकरी खायला आलं नव्हतं, ते ह्या वारकऱ्याची सेवा करायला आलं होतं. डॉक्टर साहेब त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचा वारकरी. रानोबा ऐका कोण होते पुढे. आणि मारुतीरायाच्या दिव्याची वाट थोडीशी पुढे केली, प्रकाश थोडासा वाढत गेला आणि समोरची व्यक्ती गप्पा करत बसली होती. त्यांनी सांगितलं, वारकरी बाबा तुम्हाला बोला वाटतंय? अहो मला पडू द्या, मला पहाटे चालायचंय. काय नाही म्हणे, मी पण तुमच्या सोबत आहे ना पहाटे. एक काम करू द्या ना, तुमची पाय थोडी थकलेली दिसते, तुम्ही मला भाकरी दिली, मी तुमचे पाय दाबू का? रानोबा वारकऱ्याच्या तोंडातून शब्द पडला, बाळा अरे मी लोकांना विटेवरच्या मालकाच्या नावानं भाकरी मागितली, तिला मधुकरी म्हणतात, पुराणाच्या भाषेत तिला कांती भिक्षे म्हणतात, आणि या भिक्षा मी तुला दिली रे दादा, आणि या भिक्षेच्या बदल्यात जर तू माझे पाय दाबलेस तर पुढचा जन्म मला बैलाचा घ्यावा लागेल आणि तुझ्या घरचं आऊत आणावं लागेल, तुझ्या घरचं आऊत आणावं लागेल मला, मी माझे पाय दाबू देणार नाही. सेवा करून घेत असताना मर्यादा ठेवली पाहिजे. या शरीराला आपल्यापेक्षा कर्तव्यनिष्ठ माणसाच्या हातानं जर सेवा करून घेतली असेल तर पाप लागते, पाप लागते, पाप लागते. एक आणि जीवन ज्याचं लाचार आहे अशा माणसाला जर काही देऊन तुम्ही शरीर चोळायला लावला असेल तर किमान 10 जन्म तरी नरक भोगावं लागते. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. हे दुःखाचं कोठारे, दुर्गंधीचं भांडार हे का इतकं नाही. आणि मनात घेतलं तर शरीर सुखाचे घोसले. हा भजन केलं तर सुखाचं घोसलंय, आणि नाटकं केले तर हे किड्याचं कुर्मीचं नरकाचं साधन आहे. शरीर आहे नरकाचं. याला इतकं लय चोंभाळी जाऊ नका. नाही पाय दाबू दिली. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज तुमची पाय वाकली, घोट्याला जखमा झाल्या, आणि चालून चालून डॉक्टर साहेब पायाला सुद्धा जखमा झाल्या. आज यायच्या देखता येईन नागरे सर खोकला. तुम्हाला भ्यालाय का? ते खोकला बी माझा जास्त भाडवा आहे. दोन्ही दोघं बसलेत ना, ते माझ्या शरीराचे देव येत. 5 फेब्रुवारी 2019 सकाळी 5 वाजता माझी वाट पाहत मी पेशंट म्हणून ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो, जालना हॉस्पिटलला, 4.5 तासानं जिवंत घोषित झालतो अंबाजोगाईला. आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजता मला गाडीतून काढण्यासाठी जे रत्न होतं माझ्या शरीराचा देव डॉक्टर घोषे साहेब, अमोल सर माझ्यावर फार चर्या केली त्यावेळेला, खूप सुंदर अशी चर्या. चला योगासाला पायाच्या जखमा पाहिल्या. भगवान महाराज पायाला खडे रुतले होते, काका बुवा सासते बुवा खडे रुतले होते. त्या प्रवाशानं ते पायाला हात लावता लावता हात झटकीला. नाही लावायचा, हात नाही लावायचा. त्यांनी सांगितलं, वारकरी बाबा मी हात लावित नाही, माझ्याकडे औषधी आहे, आणि ती औषधी जर याला लावली तर तुमच्या जखमा संपत्यात. कधी संपत्यान? डोळ्याचं पापण लावते तितक्या वेळात. डॉक्टर साहेब असं औषध कसं असू शकेल? कारण लगेच लावल्याबरोबर कसं होईल? त्यांनी सांगितलं, मी वैद्य पाहिले, हाकीम पाहिले. त्या काळात डॉक्टरला वैद्य म्हणायचे, आणि आजही तुमच्या क्षेत्राला वैद्यकीय क्षेत्रच म्हणतात ना. वैद्य धन्वंतरी नावाचा वैद्य, सुशेन नावाचा वैद्य, आणि तिथून पुढे मग तुम्ही वैद्य. वैद्यकीय क्षेत्र, हाकीम, जोगी, नाना प्रकारची लोक पाहिले रे मी, पण पायाच्या जखमा नाही नीट झाल्या. ते म्हणले, माझं लावून तर बघा, दे इकडे. पण ते समोरचा माणूस इतका हट्टी होता डॉक्टर साहेब, त्यानं सांगितलं, तुमच्या हातानं लावण्यात चोळण्यात मागं पुढं करण्यात जर कमी झालं तर रिॲक्शन होईल, साईड इफेक्ट, बरोबर शब्द आहे ना, त्याचे दुष्परिणाम होतील आणि जखमा वाढत्या. इतकं चालू होतं ते पुढचं इतकं चालू होतं. माझ्या हातानं लावू द्या. ते म्हणले, दादा मी 4थ्या आश्रमात गेलो. वारकरी कोणाला म्हणतात माहितीये का? कसा वारकरी आहे? मी 4थ्या आश्रमात गेलो, आणि 4थ्या आश्रमात गेलेल्या व्यक्तीनं बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर त्या पाण्यानं आंघोळ करायची नाही, त्याला वारकरी म्हणतात.
95 वर्षाचा आमच्या संगवार करीन फोन नाही म्हणलं महाराज फोन लावा ना नंबर लावला तो बायकोचा होता आणि कुठेच झाली तू नेरी 95 वर्षाचा ज्ञानोबाराच्या सोहळ्यात हो रस्त्यानं फुकटे केळं खाल्लेत आणि घरी पाप्याच माईल म्हणतो झाली तू नेरी मी म्हणलं घे मग मुल्या मी फोनच फोडून टाकला मी म्हणलं इतक्या पांचटाचा आवाज याच्यात गेला आता आपल्या कानाला हे लावायचाच नाही 95 वर्षाचा सुंबळ्या हे वारकरी होण्याच्या लायकीचे आहेत का आणि काही 60-60 वर्षाच्या वाटुळी हो माझ्या संग 2 बाया मला भेटल्या महाराज 20 वर्ष झालं वारी करतो बाई मालक नाही त्याला नाहीत येऊ देत म्हणलं बाई काऊन नाही कापूस सांभाळीत येत म्हणलं वानर आहेत काय ते का नौकर आहेत तुमचे ते बाई म्हणली मा काय महाराज आहे म्हणलं असाच हो म्हणलं बाई 20 वर्षापासून येतील पप्याच्या बापाला नाही मी त्याला नाही येऊ देत न ग मीच येते मी म्हणलं चंडाळणी ते जर वारीला आला तर तुला घरी बसल्या बसल्या अर्ध भेटत आहे त्याला ठुलं पाखरं हाणायला वाननेर हाणायला आणि ही चालली दिंडीत शेंगदाण्याच्या पुड्या सावडायला राजगुऱ्याचे लाडू शेंगदाण्याच्या पुड्या सोमा कुठे रे बंपिशी भरली आता राजगुऱ्याच्या लाडूला सर्दी सहन होत नाही पावसाने ते झाले ओले आणि ते गेले शेंगदाण्याच्या जवळ शेंगदाणे फुगले थैलीतून झाडं उगले थैलीतून भैमुगाचे झाडं उगले हो आणि म्हण मी वारीला आली सरग बाजूला ते या स्पर्शानं 10-5 मरतील नाटकं नाही करायची माझ्या माईनं मालकाचा पुरुषार्थ मातीत घालून जी बाई परमार्थ करते ती लाव असते आणि मालकाचं वैभव जोपासून जी परमार्थ करते ती देवी असती आवडेल ना आवडेल तुम्हाला पांचटायचं आवडेल त्याच ऐका पण जी बाई मालकाचं दर्शन घेते तिचं दर्शन पंढरपुरातला मालक घेतोय तिची देवावरी सत्ता परवाल ते अजय मला म्हणत होता आज नाही कर बापू हे ऋषा नाही करे अजय आज ते मला म्हणे एका बाईन कमेंट टाकली होती तुम्हाला मोबाईलवर तुम्ही नवऱ्याच्या पाया पडायला सांगताना मा नवरा बिन आखली त्याच्या कशा पाया पडू मा नवरा बिन आखली त्याच्या पाया कसं पडू ते बुट हरपून येतो त्याच्या पाया कसं पडू ती तिच्या नवऱ्याचं सांगत होती मग बाळू महाराजाला म्हण बायकायला म्हण जाऊ नका पाया पडत जा माझी माय माझ्या बहिणींनो खूप छोटी असेल तर माझ्या लेकींनो शक्यतो सगळ्या माझ्या माईंनो तुमच्या चपलाला हात लावून स्पर्श करून प्रणाम करतो नालायक नवरा असला तरी पाया पडत जा कारण ऐका विषयांतर होत जाऊ तर एसटी जाती माझी बाजूला पण बस स्टँडला आणतो पुन्हा येतो मी रानूबाकडे येतो मुक्काम सोडित नाही ताण घेऊ नका का पाया पडायचे नवरा किती जरी नालायक असला ना माझ्या माईंनो आणि त्याच्या नालायकपणाला पाहून जर पत्नीनं नालायकपणा केला तर तुमच्या पोटी जन्माला आलेली वासरं त्यांचा वनवास होईल व माझ्या माईनो त्यांचा वनवास होईल काय त्यांचा दोष हो काय त्यांचं पाप आहे तुमच्या पोटी जन्माला येणं बापानं नालायकपणा केला आणि त्याच्या नालायकपणाला कंटाळून साहेब आईनं जर नालायकपणा केला तर त्या पोरीनं कुठं जायचंय त्या चिमुकल्या पोरानं कुठं जायचंय त्यानं कोणाचा हात धरायचा कोणाच्या सावलीत थांबायचंय म्हणून माझ्या माईंनो तुम्हाला मी आग्रहानं बोलतोय नालायक नवऱ्याचं सुद्धा दर्शन घेत जा तो शमन कर जा आणि आपल्या लेकराला पंखाखाली सांभाळी जा माईचा आश्रय मिळेल तुम्ही दोघांनी चुका केल्याच्या नंतर ह्या लेकरांचं रान होईल हो माझ्या माईनो रान होईल देशाची विरेत ती या महाराष्ट्राची विरेत या पवित्र भारताची विरेत ते आणि आई संगोपन करू शकते आई लालन पालन करू शकते वाहू द्या त्यानं वाईट वागू द्या हा तुमच्या प्रारब्धाचा दोष आहे पण तुम्ही सगळं सहन करून आपल्या लेकरांचा जर सांभाळ